लाडकर बीच वरती, लाडकर बीच आहे. 1 hour 51 minutes. ती पुढे आहे. चल, मला इकडनं दाखवतोय रस्ता. दिवसापासून मला ॲक्च्युली या मॅपचे पूर्ण प्रिंट काढायची होती, पण ही प्रिंट काढता नाही आली. आपण याचा फोटो घेऊन आपल्या इंस्टावरती टाकू. ऐश्वर्यामध्ये आपण चढतोय, ऐश्वर्या बोटीमध्ये. आणि लागले बाबू, ही काय वेगळीच बोट आहे. बाईक जाते की नाही याच्यातनं. हा व्ह्यू बघा, खाली फुल समुद्र आहे. ते वारेचा जसा बेल्ट आहे वरचा जायचा तसाच सेम आहे हा पण. आता ट्रक तुम्हाला बघून कळत असेल की म्हणजे काय टर्न आहे हा. कंडिशन्स आर द सेम. रस्त्याचं काम चालू आहे. चाळीस रुपये एक वडापाव. आलेच ना शेवटी इकडे, कारण एवढा मस्त फ्रेम आहे ते बघा. मध्ये मध्ये रमलस आहेत. रमलशामुळे काय होतंय की हा कॅमेरा ना फटकन खाली येतोय. काय झालं, कोणी टिडिंग आहे का. हे रमलस आहे तर ह्याला डॉच करावं लागतं, त्याच्या बाजूने जावं लागतं. जर त्याच्यावरनं गेलो तर हा कॅमेरा खाली बघायला लागतोय. अरे किती रमलर दिले आहेत भाई, सगळे डॉच करून जावे लागतात. एनिवेज आता जर आपण डोंगरांच्या वगैरे जवळ आलं. हे बघा या साईडला आहेत. 20ची स्पीड लिमिट दिली आहे. कसं काय एवढा रस्त्यावरती 20ची स्पीड लिमिट, आपण 70वरती जातो. हे बघा फुल रोलर कोस्टर राईड आहे. गाडी ना मस्त लीन करून खेचायला मिळते याच्यामुळे. फक्त एकच प्रॉब्लेम आहे की रमलर्स, अचानक रमलर्स येतात. आणि जर कुठला वेगळा आडावेळा जर टर्न आला आणि तिकडे रमलर्स दिलेली असेल आणि जर मी स्पीडमध्ये असेल आणि त्याला जर समजा कववरती मी मारतोय तर मग तो गाडी थोडी स्लिप होऊ शकतो. त्याच्यामुळे थोडा रिस्की आहे. तर जरा कर्व्स बेंडवरती वगैरे जरा सांभाळूनच घ्या. एकदम ब्लाइंड टर्न्स आहेत आणि रोड पण कॉन्क्रीटचे आहेत. तर मग तशी तेवढी ग्रिप मिळत नाही आहे जेवढी आपल्याला टारमॅकवरती मिळते. बट चुम्मा रोड आहे, चुम्मा. ओ शेट, काय व्ह्यू दिसला यार या टर्नमध्ये. सही आहे. तुम्ही तिकडे बघा भाई साहब, सुपर. आणि हमेशा तिघं फॉर्मेशनमध्ये पुढे मागे पुढे मागे. आम्ही कुठलं तरी म्हणजे सिटीमध्येच आहे वाटतं. गावाचं मेन मार्केट वगैरे पण आहे. तर इकडे भाज्या वगैरे सगळं मिळतात, अवेलेबल आहे. कुठलं गाव याच्यात दिसत नाही आहे नीट. ही सिटी जरा क्रॉस करूया. मार्केट एरिया आहे, हे क्रॉस करून आपण बघू. पुढे काहीतरी चांगलं भेटलं आहे ते बघूया. आता ही माझ्या KTM 390वरती तशी बघायला गेली पहिलीच लॉंग राईड आहे. आपण एवढं लांब किलोमीटर्स कवर करणार आहे. तर आता हळूहळू माझा हात बसायला लागला या बाईकवरती. तेवढ्या याच्या स्टार्टिंगच्या 2 राईड होत्या त्याच्यामध्ये तेवढा हात बसला नव्हता. आता प्रॉपर कॉर्नरिंग वगैरे मला करता येतं. प्रॉपर स्पीड मी कॉन्फिडेंटली हँडल करू शकतो आहे. तर एक मेन गोष्ट असते जे आपण नवीन बाईक वगैरे घेतो तेव्हा जास्त घाई करू नका तुम्ही बाईक पळवायची किंवा जे काय लीन करायचे वगैरे. आपल्याला थोडा एक टाईम लागतो प्रत्येक गाडीबरोबर यूज टू व्हायला, की आपल्याला त्या गाडीचं काही कळावं लागतं. आता हिमालयन मी जेव्हा घेतले होते तेव्हा मला कळलं होतं की कटिंग नाही करता येणार त्या बाईकमध्ये. जर तुम्हाला ती बाईकमध्ये कटिंग करायची आहे तर खूप जास्त फोर्स अप्लाय करावा लागतो गाडी लीन करायला वगैरे. बट ह्याच्यामध्ये तसं नाही आहे. तर मला त्याची हिमालयनची सवय होती लीन करायची, त्याच्यामुळे मी ह्याच्यावरती पण तशी स्टार्टिंगला लीन केली होती तर ती जास्त लीन झाली होती. तर प्रत्येक बाईकच्या आपल्या वेगळ्या गोष्टी असतात ज्या आपल्याला कळून घ्यायच्या असतात. ती पण बाईक नवीन घेतल्यानंतर एकदम घाई करू नका. त्याला गाडीला यूज ठेवा, त्या गाडीला समजा कसं काय परफॉर्म करते, कुठे कर्व्सवरती काय सगळं समजून घ्या. त्याच्यानंतर मग तुमचा हळूहळू कॉन्फिडन्स बिल्ड होणार. तुम्ही स्वतःहून गाडी तेवढी कॉन्फिडेंटली चालू शकणार. तर हा रोड बघा, रोड तर खूप मस्त आहे, मजा येते चालवायला. तर हे बघा केवढे मोठे टर्न्स आहेत. आता हे टर्न्स मी कॉन्फिडेंटली मारतो आहे, पण अजून माझा तेवढा बसला नाही आहे कॉन्फिडन्स जेवढा हिमालयनवरती बसला होता. थांबून फोटोज काढायला काय मजा येते बघा. हा फोटो काढला आहे, हा जायला आपला इंस्टा आयडीवरती. इंस्टा आयडीवरती आपल्याला फॉलो करा, मॅन ऑन मोशन 2024. आले हा तिघांचा पण एक काढायचा होता, पण ह्यानी जरा वेगळी लावली बाईक पद्धत. आमच्या दोघांची बाईक लावायची पद्धत सेम आहे. नवीन रायडर आहे हा. हे बघा काय घेऊन चालले आहेत. काय हे मला वाटतं खाली होल बिल करतात जमिनीमध्ये पिलरसाठी. ते आहे काय मशीन? काय वेगळीच मशीन आहे भाई, खूपच मोठी आहे. बापरे, टायर बघा, टायरची लाईन लागली आहे मध्ये. लास्टला 4, 8, 16
लास्टच्या लाईनमध्ये 16 आणि म्हणजे असेच कंटिन्युअसली 16-18च्या लाईन आहे. म्हणजे बाप रे, वॉकी टॉकीने कोऑर्डिनेट करतायत. हे बघा टायर बघा, 1 2 3 4 5 6 7 8 8 लाईन. 8 × 16 करा, हिशोब मिळेल किती टायर आहेत त्या गाडीला. पुलरचे फक्त, आणि जे मेन इंजिन जे आहे त्याचे अजून 10 असतील. नाही 10 पण नाही, 16 17 18 असतील. आपण पोहोचलो हरिहरेश्वरला. मंदिर कुठे आता अजून बघायचं आपल्याला. मंदिरचा आयडिया नाही आहे कुठे. मंदिराकडचा रस्ता हा तर वाटतोय. टेम्पो ट्रॅव्हलर, गाड्या, स्टॉल्स, हॉटेल्स, रूम्स सगळं दिसतंय आता. ए बाबू, काय रे सोन्या, एवढी कुठे घाई तुला, कामाला यायचं आहे का? तर आपण पोचलो आहे हरिहरेश्वरला. हरिहरेश्वरच्या मंदिराच्या पार्किंगमध्येच आम्ही आता थांबलो. बाईक इकडे लावल्यात आमच्या, आणि 2-3 मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्स आहे मंदिर इकडनं. ते कुठे आयडिया नाही. आता सामानाचं काय करायचं हा मोठा इश्यू आहे, कारण का लगेज खूप आहे आमचं. हे जे ट्रॅव्हलिंगच्या पण सगळ्या बॅग आहे आणि परत टँक बॅग वगैरे पण आहे. तर हे आता कुठेतरी जागा शोधावी लागेल ठेवायसाठी. बाकी पार्किंग तर अशी सेफच आहे, जास्त काही गाड्या पण आहेत नाही, रश पण नाही आहे. दर्शन घेऊन आपण निघालो आणि इकडे बीच साईडला आले. इकडे मंदिर आहे आतमध्ये आणि मंदिराच्या समोरच हा बीच आहे. तर जरा लिंबू पाणी वगैरे पिऊया इकडे काहीतरी. काय पितोय आपण, लिंबू पाणी की नारळ पाणी? काय काय 3 लिंबू सरबत द्या ना. लिंबू सोडा द्या, सोडा. तर आपलं दर्शन वगैरे झालं. आता आपण निघतोय. इकडनं अजून एक फेरी जे आपल्याला पकडायची आहे. बागमंडल करून तुम्ही सर्च करा, बागमंडल फेरी जेट्टी करून मिळेल तुम्हाला. ती आपल्याला रत्नागिरी साईड जायचं आहे आपल्याला, म्हणजे त्याच रूटला जायचं आहे आपल्याला. बेसिकली आपल्याला आत्ता जायचं आहे गुहागरला, तर फेरीने आपल्याला बरं पडेल. तर त्याच्या आधी पण आपण एकीकडे थांबणार आहे जेवायला. मल्हारच्या मावशीचं रिसॉर्ट का काहीतरी आहे, तर तिकडे आपण जातो आहे. तर जाऊन बघूया रिसॉर्ट कसं आहे. सगळ्यात आधी फेरीसाठी बघूया. 12:30ची फेरी होती, बट 12:30 तर होऊन गेलं, तर ती मिळणार नाही आहे. या राईडमध्ये ॲक्च्युली असं कोकण फिरल्यासारखं वाटतं आहे, कारण का हे सगळे जे आहेत गावं वगैरे पण कधी केली नाही आहेत. तर आज मस्त सगळं आतून आपण फिरतो, सगळे आतातले रस्ते आहेत, मजा येते. चला, लेट्स गो. जेट्टीच्या इथे जवळच पोचलो आपण. मला वाटतं खालीच इकडे जेट्टी आहे. हाच रोड आहे, यूटर्न. हार्डली 5 किलोमीटरवरती, 5 किलोमीटर नाही 5 मिनटावरती असेल. आणि फेरी तर एक लागलेली आहे इकडे. अरे ही काय वेगळीच बोट आहे. बाईक जाते की नाही याच्यातनं? मला असं वाटलं की ही बोट आहे, म्हटलं की बाईक कशी जाणार. पण आहे लाव इकडे. ते नाही विचारलं, विचारू ना. म्हातारा तिकडे 3 वाजता बोलला. काय विचार 3 वाजता? तर 1:30 वाजता इकडनं फेरी आहे, 3 वाजता नाही. दादा 3 तिकीट. हां 3 बाईक 3 माणसं. तर ही तिकीट आली आहे. ही टोटल तिकीट आमच्या तिघांची आणि बाईकची मिळून 195 रुपीज झाली आहे. इकडे थोडीशी महाग आहे, मला वाटतं इकडचा डिस्टन्स जास्त असते, तर डिस्टन्सच्या हिशोबानेच पैसे असतात. तर आता 1:30 वाजताची बोट आहे आपली. तर आपल्याकडे साधारण पाऊण तास आहे. पाऊण तास पण नाही, अर्धा तास आहे. अर्धा तासात बोट येईल, त्याच्या आधीच येईल बोट. मग आपल्याला लोड करायचे. आपण जातो इकडनं लाडगरला, तिकडे रिसॉर्ट आहे. तर रिसॉर्टवरती
जेवणार आहे आपण. तर आता या बोटीचं नाव आहे अवंतिका. अवंतिका आली आहे. तर आपल्या बाईक इकडे जरा सावळीतच लावल्यात कारण का वेळ आहे ना जायला. तर टोटल 4 फेरी होणार आहे आपल्या या अख्ख्या राईडमध्ये. आता ही एक दुसरी आहे, त्याच्यानंतर मग अजून एक, ह्याच्यानंतर आहे, ह्याच्यानंतर अजून एक आहे ना रे. हां अजून एक आहे ह्याच्या इकडे मल्हारच्या इथपर्यंत पोचायला. सो दिस इज द फेरी नंबर 2. बंधनगड टू कुठे इकडे लावायचे. अय बोचा, अरे साल्या बीच वरती. लाडकर बीच आहे. 1 hour 51 minutes 54 किलोमीटर्स. आता काय जेवायचं आहे तर त्याची थोडी घाई करावी लागेल. 3 वाजून 42 मिनिट्सला आपण पोचणार आहे. तर बघूया जेवढा लवकर होता येईल तेवढा लवकर आपण हे कवर करू डिस्टन्स, कारण का फीलिंग व्हेरी मच हंग्री. बंटाई को लगेली भूक. या राईडमध्ये तर खूपच मजा येते कारण का बघा ना, हे सगळे गावातले रस्ते आहेत आणि हे जे जुने जे कोकणातले रस्ते होते थोडेफार त्या टाईपचे बघा ना, हे डोंगर वगैरे सगळीकडे आणि असंच काहीतरी चालू आहे सगळं. हे काय एवढे ट्रक्स, कुठेतरी रोडचं काम चालू आहे मला वाटतं, त्याच्यात माती भरायला किंवा माती काढलेली घेऊन जायला उभे आहेत सगळे. तर आता लाडकर बीच हा 23 किलोमीटर्स बाकी आणि आत्ता जाऊन कुठे आम्ही मेन रोडवरती आलो. एवढा वेळेस आम्ही कुठेतरी गावातला रोड होता पण मस्त होता, मजा आली. जो रोड होता त्याच्यावरती खूप मजा आली. हा व्ह्यू बघा, खाली फुल समुद्र आहे. थांबायला लागेल तिकडे, ॲक्च्युली खूप मस्त जागा आहे. भाई साहब एक नंबर व्ह्यू आहे. शपथ, किल्लर तू कुठे चिटकतोयस? कुठला बीच आहे हा? मॅप मध्ये चेक करूया. अंजरले माहित नाही तेवढं. तर हा अंजरले बीच आहे. सही आहे यार, एवढा मोठा यांनी बनवला आहे, समुद्राच्या आतपर्यंत घेऊन जायला मस्त आहे. कोस्टल रोडवरती भाई तुम्हाला कॉर्नरिंग करायला आहे बघा, फुल मजा येणार आहे. फुल झोपून गाडी काढू शकता, फक्त ट्रकवाले येतील तर सांभाळून जरा. गरमी खूप वाढत चालली आहे. आता टेम्परेचर आहे 35 डिग्रीज आणि टाईम पण झाला आहे 3 वाजून 3 मिनटं झालेली आहेत आणि टेम्परेचर पण खतरनाक आहे 35. हवा फक्त गार येते थोडी, त्याच्यामुळे एवढं काय वाटत नाही. पण जसं आपण थांबलो भाई तसं आपल्या पूर्ण घामेने हालत खराब होऊन जाणार आहे. तुम्ही बघितले असेल इकडे मॅन्युफॅक्चर होतात समुद्राच्या साईडला, माहिती आहे वर्ली सीफेसला किंवा मरीन ड्राईव्हला जे होते हे ट्रायंगल का जे काय बोलतात याला माहिती नाही, याचं साचा आहे इकडे. म्हणजे इकडे बनवत आहेत, त्यांचं साचा बनवत आहेत, म्हणजे साचा बनवलेला आहे तर त्याचं मॅन्युफॅक्चरिंग होतं आहे इकडे. सगळ्या राईट साईडला बघा ना, सगळीकडे आपल्याला समुद्र दिसायला लागला आहे. आता हे लाडगर जाईपर्यंत असं दिसणार नाही. हा इकडे समोरचा विला बघा यार, विला आहे, बंगलोज आहे, काय माहिती नाही, बट काय व्ह्यू असेल यार त्या इकडनं. काय क्रेझी लोकेशन हे लोक सिलेक्ट करतात हे सगळे स्टेज वगैरे बनवायला. आरेवारेचा जसा बेल्ट आहे वरचा जायचा तसाच सेम आहे हा पण खूप मस्त आहे. बेसिकली मला वाटतं हा जे लादगर जे आहे दापोलीच्या मध्ये येतं,
तर तसं बघायला गेलं तर भाई दापोली सुंदर आहे. ओ शिट, माशी आली आणि वायझरवरती बसली आणि मेली बिचारी ठापकन. आत्ता जस्ट फ्रेश माल आहे, उडून टाकला. टर्न आहेत बघा सगळे कंटिन्यू असे टर्न. आता हा डायरेक्ट बीचवरती घेऊन जाणार. सही आहे रे पण रस्ता हा, असं मस्त फिरत डायरेक्ट बीचवरती. म्हणजे बीचच्या बाजूने, बीचवरती नाही. आता ट्रक तुम्हाला बघून कळत असेल की म्हणजे काय टर्न आहे हा. असेच सगळे टर्न आहेत, सगळे कंटिन्युअसली असेच टर्न आहेत आणि चढण पण मस्त आहे. फायनली हा रोड पोचला आहे बीचच्या एकदम दारावर. आणि बघा हे ते लोकेशन आहे आता जस्ट मी सांगत होतो ते, खालून पण दिसतंय. डोंगरावरून शॉर्टकट आहे का? शॉर्टकट आहे. मग चल इकडनं समुद्रावरून. अच्छा थोडासाच फरक आहे, एवढं काय हे नाही आहे. शॉर्टकट कुठला बघ आता, शॉर्टकट बघ. समुद्र भरपूर दाखवला मी यांना. समुद्र बस झाला ना आता, आपण घरी जेवायच्या, मला भूक लागली आहे. शॉर्टकटने चल. तर जरासा पाठी येऊन आतल्या रस्त्याने जातो आम्ही, का तर समुद्र दाखवायचा यायला अजून पण. आता अजून मी बोललो तर बस झालं. हा एक कोकण कोस्टल रोड, लिटरली कोस्टलच्या बाजूने आपण जातोय बघा. आणि असं केवढा मोठा पॅच आहे, बऱ्यापैकी मोठा पॅच आहे. काय वेगळीच फिलिंग येते यार या सगळ्या रोडवरती ड्राईव्ह करायला पण. त्याच बीच आहे बघ, कडक जी दगडी असतात ती दगडी आहेत, सँड नाही आहे इकडे. तर आपण आता पोचलो आहे लाडगर बीच इथं. हे बघा एकदम बीच कनेक्टेड, सही आहे. व्हाईट वाळू आहे, व्हाईट वाळू. आणि इकडे भरपूर सारे होमस्टेज वगैरे पण आहे. तुम्ही कोस्टल राईड करता तर तुम्ही ऑब्वियसली इकडे थांबणार आहे. म्हणजे जर मुंबईवरनं डायरेक्ट पण येत असेल तरी तुम्ही लाडगरला वगैरे तुम्ही हॉल्ट घेणार, कारण का हा एक तसा बघायला गेलं तर प्रॉपर डिस्टन्स पडतो. मी तुम्हाला मुंबईवरनं सांगतो किती झाले. मुंबईवरनं टोटल डॉट 300 किलोमीटर झाले. तर 300 किलोमीटरची राईड तर आपण करतोच. तर मोस्टली लोक लाडगरपर्यंत ट्रॅव्हल करतच असतील. लाडगर कारण का दापोलीमध्ये पण येतं आणि चांगला एरिया पण आहे आणि खूप साऱ्या टुरिस्ट प्लेसेस वगैरे आहेत तिकडे. हे बघा कंटिन्युअसली सगळे स्टेज आहेत हे, म्हणजे प्रायव्हेट कोण राहणार आहे ना, होम स्टेज, हॉटेल, रिसॉर्ट, बीच रिसॉर्ट असं सगळं चालू आहे. तुझ्या याच्यात जास्त मोठं वाटतं तो दे मला. हा आम्ही घेतो. तर हे बघा हे जे लोकेशन आहे, आपण इकडे जेवण आता केलं आहे. हॉटेलचं नाव तुम्हाला सांगतो. तुम्हाला स्टे वगैरे करायला तुम्हाला येऊ शकतात. इकडे रूम्स वगैरे पण आहेत अवेलेबल. आणि समोरच आपला हा बीच आहे. हवा किती मस्त आणि किती क्लीन आहे यार बीच हा, खूप भारी. आणि इकडे रात्री वगैरे हा समुद्राचा आवाज वगैरे घेऊन तर मस्त मजाच येत असणार आहे. इकडनं यायचं आहे ना, इकडनं यायचं. चल भेटूया आपण, चल. तर ह्यांचंच आहे सी सह्याद्री करून. हा नंबर आहे, तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला कधी यायचं आहे तर. रूमसाठी वगैरे तुम्ही इकडे कॉन्टॅक्ट करू शकता या हॉटेलवरती. हॉटेलमध्ये आम्ही मस्त फिश वगैरे जे खाल्ली ते यांच्याकडनंच खाल्ली, मजा आली. 12 मिनटं 60 किलोमीटर आहे एक्झॅक्टली इकडनं. 7 वाजून 17 मिनटं. पण आपण त्याच्यामध्ये थोडेफार गोष्टी कुठे काय गेलो इकडे तिकडे तर ते ॲड होणार आहे. हा बघा सूर्य पण एकदम मस्त वरपर्यंत अजूनपर्यंत. तर सनसेटचा टायमिंग साधारण 6:45पर्यंत होऊ शकतो. म्हणजे एखाद तास तर आपल्याला नाईट ट्रॅव्हल करावंच लागणार आहे. यार सुरूची झाडं आहेत सगळी, ही आपल्या गावामध्ये पण अशीच आहेत, सेम अशी इकडे आहेत. तर ऑडिओ सिंक करावा लागेल ह्याचा आणि ह्याचा. तर 3, 2, 1. तर हा आता इकडनं ऑडिओ सिंक होणार आपला पुढचा ह्याचा फ्रंट व्ह्यूसाठी. ऑफरोडिंग पॅच, ऑफरोडिंग. थोडा कच्चा रस्ता आहे हा, पण हा कच्चा रस्ता आमचा शॉर्टकट आहे. बघा मंदिर बघा गावातलं, मस्त छान एकदम नदीच्या किनारी. नदी नाही बोलता येणार ना याला, हे समुद्राचं पाणी जे येतं बाहेर, काय बोलतो आपण त्याला, तेच. इकडनं राईट दाखवते का आलं थांबले.
पुलावरून हा पूल मला पण फ्यूल भरायची गरज झाली आहे. 130 किलोमीटर्सची रेंज आहे आणि आपल्याला जायचं आहे 69 किलोमीटर्स. हेच बी हा रोड बघा काय दिला आहे. जा मल्हारने तर टाकली. अबा एवढासा पूल आहे. आई शपथ. हिमालयन तर भाई चढवायला धमाल मजा आली असेल. आपण पण वन शॉटमध्येच घेऊन जाऊया. थांबायची काही गरज नाही. ओ भाई वेगळाच ॲडव्हेंचर होतोय. क्रेझी क्रेझी हो गया ब्रो. जरा जेवल्यावरती ना अंगात चांगली ताकद आली आहे माझ्या. मगापासून थकलेलो होतो काय म्हणजे वडापाव खाल्लेला बट त्या वडापावमध्ये काय जोर नव्हता. मॅप आणि इवन मॅप दाखवतो यार हा रस्ता. सलाम गुगल बाय. परशुरामाचा स्टॅच्यू इकडे मोठा. मग अशी त्यांनी सांगितलं होतं ऑन द वे तुम्हाला परशुरामाचा स्टॅच्यू मिळेल. मस्त मोठी एकदम मोठा आहे स्टॅच्यू एकदमच. खाली अर्थ वगैरे खाली नको जाऊया आपण कारण का तेवढा वेळ नाही आपल्याकडे. पण असं तुम्ही या साईडला तर त्या स्टॅच्यूच्या इकडे खाली येऊन तुम्ही राऊंड मारून पण बघू शकता. तर हे स्वयंभू चंदिका देवी मंदिर आहे दाभोळचं. काय करायचं आहे? जायचं आहे? नको जाऊया लेट होईल. जरा गावी जाऊन सफारी वगैरे करूया ना. तुझ्या शोधावे लागतील माणसं आहेत की नाही सफारीसाठी. ठीक आहेत. आणि 3 गाडी MH02FK तिघांचे लागतील. ते मी 195 रुपीज तिकीट आहे. तर चला आता बाईक लावूया. आता हिचं नाव काय? दीपिका काय दिसत नाही. देविका. सगळ्या मुलीच आहेत काय? ही देविका दीपिका ऐश्वर्या बोट फिमेल मध्ये. हा म्हणजे तो बोट नाही बोलू शकत आपण ती बोट. म्हणून ते फिमेल नाव आहेत. चला आपल्या दिवसाची तिसरी फेरी. ही मला वाटतं जास्त इकडे ट्रॅव्हलिंग होतं वाटतं. 15 मिनिटांनी बोट आहे तिकडे. ही बोट आपण दाभोळवरनं पकडतोय. दाभोळवरून जाणार धोपावे. अशी शॉर्टच आहे पण थोडासाच डिस्टन्स आहे. पण 195 जी आधीची 165 गेली त्याचीच उलटा डिस्टन्स जास्त होता आणि त्यांनी प्राईस कमी ठेवली होती. एक प्राईस कमी त्यांना ठेवणार. गव्हर्नमेंटच्या बोट्स आहेत त्या. इकडे आपली बाईक उभी आहे. आता यूज टू झालो म्हणून महागावची पण लांब झाली आणि मल्हारची तिकडे. सगळे वेगळे आम्ही झालो आता. लाजतोय व्हिडिओमध्ये यायला यार. काय एवढा टाइम फिरतो माझ्यावर तरी पण लाजतो माझ्यावर. कसं वाटलं? हाऊ वॉज द कोस्टल राईड? पण अजून बाकी आपली पूर्ण झाली नाही थोडी. हां म्हणजे आतून वगैरे खूप फिरायचं आहे. वाटलं की इझी आहे पण नाही तशी एवढी इझी नाही आहे. पण आपण त्या आतमधले पण रोड घेतले ना जास्त त्याच्यामुळे पण असेल. कारण की आम्ही खूपच आतमधून आलो. सगळे समुद्राच्या जेवढ्या लागून आतून आहेत ना तिकडनं आलो. सिटी बिटी सगळं करत आलो आतमधल्या. थोडंसं बाहेरून वगैरे केलं तर थोडं लवकर पोचता येईल पण ठीक आहे. आता आम्ही दोघं इकडे चिल करतो आणि हे बघ तेरा मेरे से प्यार है आणि मी आखरी बार पूछ. आता सनसेट होतच आलं आहे एकदम म्हणजे हाफ ॲन आवर 45 मिनिट्समध्ये सनसेट होऊन जाईल. तर ही बघा आपली इकडे बोट आता जी आलो मी ती इकडे आहे. आपण समोर इकडे कुठेतरी होतं ना हे आहे ना. हां तर इकडे समोर आहे. कुठे गेली जट्टी? हां ही बघा ही आली. इकडनं आपण हे एवढं डिस्टन्स केलं. तर इकडे जसे बाईक आपल्या थांबवल्या आहेत सगळ्या मी कारण का सनसेट होत आलं आहे हे बघा. तर म्हटलं की सनसेट होतं तर थोडा वेळ थांबू आणि 1 तासच बाकी आहे. तर घरी जाऊन पण काय करणार आहे 1 तासामध्ये काळोख होणार. तर त्यावेळी थोडा वेळ थांबू सनसेट वगैरे बघू आणि मग पुढे निघूया आपण. काळोख होत आलं आहे म्हणजे काळोख झालाच आहे ऑलमोस्ट. आणि
लाईट लावायचा टाईम झाला आहे, पण थोडा वेळ मी ॲडजस्ट करतो, कारण का कसं होतं की एकदमच लाईट लावले आणि नंतर मग काळोखामध्ये मग तेवढा काय फरक वाटणार नाही. तसंच मजा म्हणून आपण थोडं अजून काळोख होते, मग त्याच्यानंतर आपण लाईट आपले चालू करूया. की फ्यूल पण माझं रिझर्ववरती आलं आहे, ब्लिंक होते गाडी. माझा रोड खराब झाले, माझ्यापासूनंतर रोड मस्त होते, आता एकदम खराब पॅच यायला लागला याचा. कोस्टल रोड सगळेच चांगले नाही आहेत, बऱ्यापैकी आहेत, नाही असं नाही, बट जेव्हा आपण एंडला वगैरे येतो तेव्हा असे मध्ये मध्ये येतात खराब रस्ते. शपथ बेकार झाले रोड, खड्डे एवढा वेळ म्हणजे लागत होते पण असे एवढे पण नव्हते, डॉश करावे लागते. अरे वा, चालू झाला सिमेंटचा रोड, शपाश. जर तुम्हाला लाईट चालू करून दाखवतो मी. टोटल 4 लाईट लावलेत, 2 लॉंग थ्रो आहेत, 2 शॉर्ट थ्रोसाठी आहेत. ते बघा आता हे 3, 2, 1. सो हे बेसिकली व्हाईट येल्लो फिल्टर लावलेले आहेत आणि त्याच्यावरती आपले व्हाईटवाले छोटे छोटे आहेत, तर त्याला पण येल्लो करूया. आता कम्प्लिटली येल्लो झालं आहे सेटअप, म्हणजे हायवेसाठी सगळ्यात बेस्ट आहे हा. आणि सिमेंट रोड असेल तर खतरनाक रिफ्लेक्ट होतात ते. काळोखात डांबराचा रोड असेल तरी पण होतात, पण सिमेंटवरती काय वाईट असतं तर अजून बाउन्स होतो, तो विजिबिलिटी एकदम क्लिअर मिळते. HJGचे ओरिजिनल आहेत 2 मोठे फॉग 4x4 वाले, लॉंग थ्रो आहे त्याचा, तर चांगला सेटअप होता हा. माझा हिमालयनवरती पण हाच सेटअप होता, तर तोच सेम सेटअप मी KTMवरती पण लावला. पण फक्त याच्यामध्ये एक वेगळं लावलं आहे मी, की जे छोटे मिनी लाईट्स आहेत त्याच्यामध्ये फ्लॅशर पण आहे आपल्या. हे बघा, हे असं फ्लॅशर पण आहे. तर आता ह्याचं कनेक्शन दोघांचं मिळून एकच आहे, पण ते आपल्याला दोन्ही वेगळं वेगळं करायचं. टाईम नाही मिळाला मला तेवढा करायला, जेव्हा मिळेल नेक्स्ट राईडपर्यंत कदाचित तरी होऊनच जाईल हे मोस्टली. तर फायनली आपण पोचलो आहे घरी, 8 वाजले डॉट. तर 8 वाजले टोटल, म्हणजे 6.5-7 तास दाखवलं होतं ना मॅपमध्ये. 6.5-7 तास दाखवलं होतं. आम्ही यायला 12 तास लावले, कारण का सीन असं आहे की फेरीमध्ये ना खूप वेळ निघून जातो आपलं, म्हणजे कधी वेटिंग लागते किंवा ते काय जे काय ते 1-1 तासांनी फेरी आहेत त्यांच्या. तर त्याच्यामध्ये 1-1 तास तरी, म्हणजे 1-2 तास तुम्ही पकडा, 2 तास त्याच्यामध्ये वाढतात. आणि बाकी तर जेवायला वगैरे थांबलो तर त्याच्यामध्येच जे काय झालं. हां, परत सनसेटमध्ये थांबलो, सनसेटला समजा अर्धा तास वगैरे आम्ही घालवला तिकडे. तर असं करूनच थोडं मोठी झाली जर्नी. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. आणि जर कोस्टल राईडचा प्लॅन करा असेल तर आपल्याला हा रूट जो होता तो प्रॉपर रूट होता, तर तुम्ही या रूटला नक्की आपल्या डोक्यात ठेवून निघू शकता राईडवरती. तर चला, हा व्हिडिओ आता इकडे संपूया. उद्या महाशिवरात्र आहे, तर महाशिवरात्रीचा आपल्याला गुहागर नाही काय, हिदवीमध्येच आपल्याला सकाळी जे आहे जे काय असणार जे आपण ते सेलिब्रेट करणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण 3 तासाची राईड करून आपण गावखडीला जाणार आहे. तर गावखडी साधारण इकडनं 3-3.5 तास आहे, त्याला आपण थोडा वेळ जास्तच 5 तास पकडूया आपण. तर त्याच्या हिशोबानेच निघायचं आणि मग रात्री जाऊन महाशिवरात्री माझ्या गावी आपण बघणार आहे कशी होते काय होतं ते. तर चला, हा व्हिडिओ इकडे संपवतो. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सी यू.